नमस्कार मंडळी, सर्व पालक व विद्यार्थ्यांचे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नुकतंच आपण संपूर्ण भारतामध्ये दीपावली हे पर्व साजरे करत आहोत। दीपावलीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपोत्सव। दीपोत्सव हा 12 वर्षानंतर रामाने वनवास पूर्ण करून जेव्हा ते अयोध्येला वापस आले तेव्हा त्यांच्या आनंदाप्रीत्यर्थ संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये दिवे प्रज्वलित करून तो उत्सव साजरा करण्यात। तीच परंपरा आपल्या भारत देशामध्ये आज तागायत सुरू आहे आणि आज आपणही प्रत्येक घराघरामध्ये दीपावलीच्या वेळेस दिवे प्रज्वलित करत असतो। तसं पाहिलं तर दिवा लावणे हा एक छोटासा वाक्यप्रचार आहे, पण या वाक्यप्रचाराचा अर्थ खूप गंभीर आणि गहन असा आहे। दिवा लावणे ही संकल्पना एखाद्या व्यक्तीने खूप मोठे कर्तृत्व केले असेल तर त्या व्यक्तीसाठी दिवा लावणे हा वापरला जातो। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यानंतर त्याने आयुष्यभर काय दिवे लावले अशा प्रकारे नकारात्मक सुद्धा या वाक्यप्रचाराचा उपयोग केला जाऊ शकतो। पण विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी, त्यांच्या जीवनातील उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये दिवा प्रज्वलित करणं आवश्यक आहे। कारण प्रत्येक विद्यार्थी हा एक दिवाच असतो। तो कोणता कमी प्रकाशाने जगमगणारा असेल किंवा कोणता जास्त प्रकाशाने जगमगणारा असेल, पण त्यांना जास्त प्रकाशित करण्यासाठी पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकत्रित मिळून जर प्रयत्न केले तर त्यांच्या ज्ञानाच्या दिव्यामध्ये संस्कार रूपी आणि कर्तृत्व रूपी तेल जर आपण टाकलं तर विद्यार्थी नव्या तेजानं प्रकाशमान होऊन त्याचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो। यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला शिक्षण देत असताना त्यांच्या दिव्यामध्ये संस्कार रूपी तेल जर सतत ओतत राहिलं, त्यांना सहकार्याच्या भूमिकेतून जर सांभाळून घेत राहिलं, वेळोवेळी जर त्यांना मार्गदर्शन केलं तर विद्यार्थी जीवनामध्ये जरूर यशस्वी होईल। यासाठी मंडळी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये ज्ञानाचा दिवा पेटवण्यासाठी सर्वांनी मिळून संकल्प करूया आणि त्यांना ज्ञानरूपी दिवे लावण्यासाठी प्रेरित करूया। एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने महान कर्तृत्व गाजवले, ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाचा दिवा पेटवून संपूर्ण स्त्री जमातीला शिक्षणाचं शस्त्र दिलं, त्याप्रमाणे त्यांचं कर्तृत्व हे दिवा लावण्यासारखंच होतं। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून दुःखामध्ये खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानरूपी अमृत देऊन त्यांना जीवन जगण्याची नवीन संजीवनी प्राप्त करून दिली। अशा प्रकाराने जो व्यक्ती महान कार्य करतो त्या व्यक्तीच्या कार्याचा उल्लेख दिवा लावणे या संकल्पनेशी केला जातो। म्हणून आपणही आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाला तेजोमान करण्यासाठी संस्कार, कर्तृत्व, मेहनत, यश याचं तेल सतत घालूया, जेणेकरून की विद्यार्थ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतील। तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।